मूर्तिजापूर येथील स्टेशन विभाग परिसरातील चिखली गेट रोडवरील एका घरातून विदेशी चलनाची हेराफेरी करून लुबाडणाऱ्या आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले। पश्चिम बंगाल, बिहार, दिल्ली, कर्नाटक आदी परप्रांतातून महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यात विदेशी चलनाची हेराफेरी करून लुबाडणाऱ्या टोळ्या मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याचे पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून अमरावती स्थानिक गुन्हे शाखा व वाशिम जिल्ह्यातील कारंजा पोलिसांनी 30 जुलै रोजी दुपारच्या सुमारास मूर्तिजापूर येथील स्टेशन विभाग परिसरातील चिखली गेट रोड स्थित राहणाऱ्या शेख अशफाक शेख वजीर यांच्या घरात टाकलेल्या छाप्यात 3 लाख रुपयांचे विदेशी चलन जप्त करून 2 पुरुष व 3 महिलांना ताब्यात घेतले आहे। सदर कारवाईमध्ये अमरावती स्थानिक गुन्हे शाखेने 3 महिलेसह जप्त केलेली रोकड दर्यापूर पोलिसांच्या स्वाधीन केली, तर इतर 2 पुरुष आरोपींना कारंजा पोलिसांनी पुढील तपासासाठी ताब्यात घेतले। सदर प्रकरणात परप्रांतीयांचे 12 महिला व पुरुषांची गँग असून त्यात 3 महिला व इतर पुरुष असल्याची माहिती आहे। गेल्या अनेक दिवसांपासून मूर्तिजापूर शहरात परप्रांतातून आलेल्या पुरुष व महिलांचे वास्तव्य संशयास्पद असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली। यावरून अमरावती स्थानिक गुन्हे शाखा व कारंजा पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने कारवाई केली। सदर प्रकरणातील 7 आरोपींचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे। मुख्य सूत्रधार फिरोज हा अद्यापही फरार आहे। कारंजा पोलीस तपास कामी पंचशील वाडी येथील एका घरात वास्तव्यास असलेल्या परप्रांतीयांची माहिती घेतली, तर सदर प्रकरणात मूर्तिजापूर येथील शेख अशफाक शेख वजीर यांच्या घरी मिळालेली विदेशी रोकड परप्रांतीय आरोपीचा तर नाही असा संबंध नाही ना, अशा विविध प्रश्नांना शहरात उधाण आले आहे। प्रकरणाचा पुढील तपास अमरावती ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा व कारंजा शहर पोलीस करीत आहे। जनमत लाईव्ह न्यूजसाठी अकोलामधून संजय उमक यांची रिपोर्ट।